शिवसेना ठाकरे गटाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांना त्यांच्या तळगाव गावात भाजपचे नेते निलेश राणे यांनी धक्का दिलाय। तेथील उपसरपंचांसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भाजपामध्ये प्रवेश केला। या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडलाय। तळगाव येथील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भेट घेतली आणि गेल्या 10 वर्षात तळगाव गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करून गावातील प्रत्येक वाडीमध्ये विकासाची गंगा गेली पाहिजे अशी मागणी करून भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, जयवंत दळवी, चारुहास दळवी, मुरारी टेमकर, तळगाव ग्रामपंचायत सदस्य श्वेता पेडणेकर, धोंडी दळवी, सुरेंद्र दळवी, एकनाथ तळगावकर, केशव सहदेव तळगावकर, अशोक दळवी, केशव तळगावकर, विजय राऊळ, अशोक दळवी, राजू सावंत, महेश फाले, अरुण वालावलकर, सुधाकर तळगावकर, राजू राणे, सागर फाले यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये तळगाव गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही, म्हणूनच येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय असं सांगितलं। जी ग्रामपंचायत उबाठा गटाकडे मागच्या काही काळापासून होती, त्या ग्रामपंचायतीमध्ये आज उपसरपंच सन्माननीय पेडणेकर साहेब आणि त्यांचे काही सदस्य साथी, मला वाटतं 3, हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। मुळात त्यांची जी विकास कामांची जी संकल्पना आहे आणि मागच्या 10 वर्षामध्ये त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या मागच्या खासदारांकडून, खरं तर तळगाव गाव हे माजी खासदार विनायक राऊत यांचं गाव, त्यांचं स्वतःचं गाव असून सुद्धा त्यांना विकास कामं त्यांच्या गावात करता आली नाही आणि त्या कारणामुळे नैराश्यपोटी आज गावातल्या एका मोठ्या संख्येने उपसरपंच आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांना शब्द दिलाय की जी कामं, जी विकास कामं आपल्याला अपेक्षित आहेत ती आपल्यापर्यंत जे मागच्या 10 वर्षात झालेली नाही, जी काय कारणं असतील, जो काय अपयश मागच्या खासदारांना असेल, पण आता खासदार सन्माननीय राणे साहेब आहेत, सरकार हे युतीचं आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं आहे, म्हणून ह्या सरकारमध्ये तुमची कामं आम्ही करून देऊ आणि त्या विश्वासावर आज सन्माननीय पेडणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं। या निमित्ताने आज एवढ्यासाठीच मी आपल्याला इथे हे मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलं। आपल्यासमोर परत एकदा तळगावातल्या या सर्व माझ्या साथीदारांना, नवीन साथीदारांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या कुटुंबात मी स्वागत करतो। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजप प्रदेश सदस्य संदा तेरसे, जगदीश चव्हाण, निलेश तेंडोलकर, विजय कांबळी आदी उपस्थित होते।